तर आपण हे दृश्य पाहतोय शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा मोठा मोर्चा काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या महामार्गाला विरोध केलेला आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय शाहू महाराज छत्रपती सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। सतेज पाटील आहेत, त्याचबरोबर ठाकरे गटाचे संजय पवार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तर आपण हे दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। विराट मोर्चा हा काढण्यात आलेला आहे। शेतकरी, शेती त्याचबरोबर पर्यावरण उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी या सर्वांची ही मागणी आहे। तर आपण हे दृश्य पाहतोय शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर सतेज पाटील सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सुद्धा या शक्तीपीठ महामार्गाविरोधातल्या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। हातामध्ये फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हा मोर्चा आता निघालेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। शेतकऱ्यांच्या सैलछेद जमिनी यामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे आम्ही उद्ध्वस्त होणार आहोत अशी भावना या शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे काहीही झालं तरी हा शक्तीपीठ महामार्ग हा रद्द झाला पाहिजे अशी आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। या महामार्गासाठी 27,500 एकर जमीन हस्तांतरित होणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। कोकणातील बांदा ते वर्धा 805 किलोमीटरचा हा महामार्ग असेल, त्यामुळे हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी मागणी या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग 3 शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग आहे। अंबाबाई, तुळजाभवानी आणि रेणुका देवी या शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे। मात्र या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय। महामार्गासाठी 27,500 एकर जमीन ही हस्तांतरित केली जाणार आहे आणि त्याला शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि त्यासाठी आता कोल्हापुरातल्या रस्त्यावर हे शेतकरी उतरलेले आहेत। मोर्चा सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे। या मोर्चामध्ये अनेक महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूरमध्ये भव्य मोर्चा निघालेला आहे। माडगाव इथे शक्तीपीठ अधिसूचनेची शेतकऱ्यांनी होळी सुद्धा केलेली आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातले हजारो शेतकरी सहभागी झालेले आहेत। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार आहे। तर या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। शाहू महाराज छत्रपती प्रतिक्रिया देत आहेत, नेमकं ते काय मांडतायत ते आपण आता ऐकणार आहोत। तर आपण हे दृश्य पाहतोय सतेज पाटलांसह शाहू महाराज छत्रपती त्याचबरोबर संजय पवार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अनेक महत्त्वाचे नेते रस्त्यावर उतरलेले आहेत। सर्व पक्षीय नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात मोर्चा निघालेला आहे। शेतकरी आक्रमक झालेले आहेत। काहीही झाली तरी आम्ही आमच्या जमिनी देणार नाही अशी आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। शक्तीपीठ महामार्ग हा 3 शक्तीपीठांना जोडला जाणार आहे। अंबाबाई, तुळजाभवानी आणि रेणुका देवी या शक्तीपीठांना हा महामार्ग जोडला जाणार आहे। मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलेला आहे आणि त्यासाठी आज कोल्हापूरमध्ये हा भव्य मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने शेतकरी बांधव यामध्ये सहभागी झालेले आहेत। काहीही झालं तरी आमच्या शेतजमिनी देणार नाही, आमच्या शेतजमिनी शेती आम्ही उद्ध्वस्त करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। आपण हे दृश्य सुद्धा पाहतोय, मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने शेतकरी बांधव हातामध्ये फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर उतरलेले आहेत। दरम्यान या मोर्चापूर्वी माडगाव इथे शक्तीपीठ अधिसूचनेची शेतकऱ्यांनी होळी सुद्धा केलेली आहे। या मोर्चामध्ये जिल्ह्यातले हजारो शेतकरी सहभागी झालेले आहेत। दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून हा मोर्चा निघालेला